जी अमूल्य वस्तू आहे त्याची काही किंमत करणं कठीण आहे. ही एक उदाहरणार्थ मोहरांची माळ आहे. त्यात वेगवेगळ्या काळातल्या वेगळ्या वेगळ्या मोहरा आहेत. काही निजामाच्या, काही राजांच्या काळातल्या, काही औरंगजेबाच्या काळातल्या आहेत. पण ह्या मोहरा आहेत सगळ्या जुन्या अति प्राचीन मोहरा आहेत. त्याच्यानंतर ह्या आपल्या पुतळ्या आहेत ज्या मराठमोळा हा दागिना आहे. हा पुतळ्या आहे. सगळ्यात जास्ती चांगला दागिना हा एक आहे की हे आता सहसा कुठे चौकोनी बघायला मिळत नाही. आणि हे जे केलेलं आहे हे आता कोणाला असं हाती खाणं जमणार नाही. त्यामुळे त्याची किंमत जास्त होईल. मान्यताप्राप्त मूल्यांकनकार असून मंदिर समितीच्या सार्वत्रिक सभेमध्ये त्यांची श्री विठ्ठलाची, श्री रुक्मिणी मातेचे दागिने मूल्यांकन करण्याचे कामकाज त्यांना देण्यात आलेले आहे. त्यांनी ते कामकाज कोणतीही फी न आकारता सेवाभावी वृत्तीने करत आहेत. सध्या सर्व दागिन्यांचे मूल्यांकन झाल्यानंतर त्याची किंमत ते ठरवून ती गोपनीयरित्या कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करतील. त्यानंतर आपल्याला सदर वस्तूंच्या किंवा सदर दागिन्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आपल्याला त्याचा इन्शुरन्स उतरवायचा आहे की जेणेकरून भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडली तर आपल्याकडे त्याची किंमत असावी. आतापर्यंत हे काम कधीही झाले नव्हते. हे काम नवरात्रीचे दागिने पटवण्याचे काम चालू असताना आपण मूल्यांकनाचे काम पण सुरू केलेले आहे. त्यास वैद्यनाथ महाराज आवशेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र साहेब शेळके आणि इतर सर्व संचालकांच्या मान्यतेने आपल्या सर्व विभाग प्रमुख कोके, बुरांडे, दोन्ही सराफ, सुपेकर आणि भडगे यांच्या उपस्थितीत पूर्ण सुरक्षा आपल्याकडची जी कमांड आहे त्यांच्या पूर्ण सुरक्षिततेमध्ये आपण हे कामकाज करत आहोत. यामध्ये कोठेही या दागिन्यांची काळजी घेण्यात आलेली आहे. अडचण कोणती नाही अशी माहिती प्रशासनातर्फे घेण्यात येत आहे.